मित्रांनो, मेंदूची कलई या आपल्या चॅनलमध्ये पुण्याची नियमभंग भाग 7 मध्ये आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये गणेश बुरहाडे आणि नंदन सप्तर्षी यांनी केलेल्या कमेंटमुळे आज आपण आलो आहोत नवी पेठ गांजवे चौक येथे. सकाळी अंघोळ न करता निघाले की असंच होणार. या तिघांचे हे अश्लील चाळे या वर्जिनादित्याला सहन न झाल्यामुळे गेला सिग्नल तोडून. या सिग्नलची खासियत म्हणजे एका वेळेला एक व्यक्ती नियम मोडत नाही, ये झुंड में आते है. हा बुलेटवाला चौकाच्या मध्ये येऊन सिग्नल तोडणार तेवढा दुसरा बुलेटवाला याला हरवून निघून गेला. ही चीटिंग आहे राव. एकच बुलेट सिग्नल तोडणार असं आपलं ठरलं होतं. आजचा दिवसच खराब आहे मला वाटतं. आता ही I-20 पण बंद पडली आणि मागच्या लोकांनी पप्पा पप्पा हॉर्न वाजून इतका इरिटेट केलाय यांना की काय सांगू. ओव्हरचार्ज झालेली ही बॅटरीची गाडी आली सिग्नल तोडून. हा प्लॅटिनावाला बघा, नो एंट्रीतून येऊन डायरेक्ट सिग्नल तोडून गेला. एवढी हिंमत फक्त 90 मारल्यावरच येऊ शकते. ओला, उबर आणि रिक्षावाले आधीपासून याच कारणांमुळे बदनाम आहेत. ओ दादा, बघताय ना तुमच्या राज्यात काय चाललंय. आता तिथं पण काय आम्हीच लक्ष द्यायचं का? त्याच्यासाठी हाय ना आरटीओ डिपार्टमेंट. या सरकारी कॅमेराचा नक्की उपयोग काय आहे कोणाला समजले तर मला पण सांगा. बरं, आरटीओने या चौकामध्ये निळ्या पॅन्टवाले पोलिसांसारखे दिसणारे काहीतरी ठेवले आहे, ज्यांना या चौकामध्ये किंमत 0 आहे आणि ही गोष्ट त्यांना पण माहित आहे, जे करमणुकीसाठी मधून मधून ती शिट्टी वाजवताना दिसतात. समोरून रॉंग साईडने बघा, भंगारवाले डबा बाटली प्लास्टिक पोलिसांच्या निकामी झालेल्या काठ्या शिट्ट्या कॅमेरे घेतो. एकंदरीतच सध्याची परिस्थिती बघता या लोकांना समजवणे अवघड आहे की पोपट हा कुठला अवयव नसून पक्षी आहे. आज जर का सबस्क्राईब न करता निघून गेला तर ट्रॅफिकमध्ये अडकण्याची दाट शक्यता आहे. समाजात परिवर्तन व्हावे असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका.